Hello friends, welcome to our channel. So today in this video we are going to learn about the vertical circular motion. That is, it is also called as the VCM. And एक्झाम मध्ये आता बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन कसं विचारू शकते याच्यावर, तर क्वेश्चन विचारू शकते डिराइव द एक्सप्रेशन्स फॉर द मिनिमम स्पीड्स ॲट डिफरंट लोकेशन along a vertical circular motion. This question can be asked for 3 or 4 marks. So first of all, what is mean by vertical circular motion? कोणत्याही बॉडीचं वर्टिकल सर्क्युलर मोशन कशाला म्हणू आपण? सो लेट सपोज एक स्ट्रिंग आहे, एक स्ट्रिंग कन्सिडर करू अँड सपोज वन स्मॉल बॉडी इज अटॅच टू एज. त्याला एक स्मॉल बॉडी जर अटॅच केलं आणि त्याला असं वर्टिकल प्लेनमध्ये असं जर फिरवलं, वर्टिकल प्लेनमध्ये असं, सो दिस मोशन ऑफ ए बॉब, याला स्मॉल बॉडीला बॉब सुद्धा म्हणतो. सो दिस मोशन ऑफ ए बॉब इज कॉल्ड एज द वर्टिकल सर्क्युलर मोशन. त्या बॉबचं वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणू. आणि अजून एक गोष्ट, सपोज दिस बॉब इज ॲट दिस पोझिशन, या पोझिशनवर हा बॉब गेल्यानंतर काय होईल? आता ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पुन्हा या बॉबला असं ते ग्रॅव्हिटी खाली खेचेल, त्याची वेलॉसिटी वाढेल. म्हणजेच याचा अर्थ काय, जो वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे तो मोशन कंट्रोल करते, कोण कंट्रोल करते? ग्रॅव्हिटी. आणि आपल्याला मग आता त्याला अजून इकडे या मोशन मध्ये फिरवायचं असेल तर त्याला फोर्स अप्लाय करावा लागेल. अगेन ॲट दिस पोझिशन ग्रॅव्हिटी ब्रिंग्स इट टू द डाउनवर्ड डायरेक्शन. ओके, so this motion is controlled by the gravity. Again, one thing is at this position height याची खूप जास्त राहील आता इथे अप्पर मोस्ट पोझिशनवर. सो ॲट दिस पोझिशन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी इज व्हेरी हाय. इथे हाय पोटेन्शियल एनर्जी राहील. अँड वेन दिस बॉब इज इन दिस डायरेक्शन, या डायरेक्शनने इथे आता डाउनवर्ड डायरेक्शनने येईल तर त्याची वेलॉसिटी खूप वाढत जाईल. वेलॉसिटी वाढेल म्हणजेच काय, इथे कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम राहील त्याची, त्या बॉबची. सो हियर द पोटेन्शियल एनर्जी is maximum and here the kinetic energy is maximum. So therefore in the vertical circular motion the potential energy and kinetic energy are interchanged. Okay, so now let's define the vertical circular motion. Define करू आपण त्याला. याची डेफिनेशन लिहिताना बघा आता इथे, the definition of vertical circular motion is in VCM, in vertical circular motion a body, कोणती बॉडी कशी मूव्स करेल? मूव्स इन ए वर्टिकल प्लेन. कोणती बॉडी ही वर्टिकल प्लेन मध्ये मूव्ह करेल अँड तो मोशन, द मोशन कोण कंट्रोल करेल? द मोशन कंट्रोल्ड ओनली बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे कंट्रोल होईल. ओके, अँड ड्युरिंग दिस मोशन, कशाचं कन्व्हर्शन कशामध्ये होते? अँड ड्युरिंग द मोशन there is interconversion of potential energy or kinetic energy. कोणाकोणाचं इंटरकन्व्हर्शन होते? कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी, gravitational potential energy. Okay, potential energy. So this is the definition of vertical circular motion. VCM मध्ये एक बॉडी आहे, ती मूव्ह करेल वर्टिकल सर्कलमध्ये and all this motion is controlled by gravity. And during this motion there is a interconversion of the potential energy to kinetic energy to potential energy. Now
Now we derive the expression of minimum velocity at different locations. आपल्याला minimum speeds derive करायचा आहे. So let's suppose एक consider करू Bob. Let's consider a Bob. A Bob म्हणजेच काय, स्मॉल बॉडी जी टाईट केलेली आहे, अटॅच केलेली आहे, टाईट टू ए कोणाला, एका स्ट्रिंगला. आणि स्ट्रिंग कशी आहे म्हणू आपण, द स्ट्रिंग इज मासलेस, inextensible and flexible string. Okay, let's suppose a bob tied to a massless, inextensible and flexible string. Then अटॅच केल्याबरोबर आता त्याला असं वर करू, म्हणजे असं त्याला फिरवू वर्टिकल सर्कल मध्ये. ओके, सो इट इज whirl along a vertical circle. ओके, वर्टिकल सर्कल मध्ये त्याला रोटेट करू, सो दॅट, कशा पद्धतीने, सो दॅट द बॉब, तो जो बॉब राहील, द बॉब परफॉर्म्स a vertical circular motion. Bob perform a vertical circular motion. And string कशी मूव्ह करेल, बॉब असं वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करेल, and string rotate in a vertical plane. त्या वर्टिकल प्लेन मध्ये स्ट्रिंग रोटेट करेल. ओके, सो हे कन्सिडर केलं आपल्याला, कारण आपल्याला इथे एक्सप्रेशन मिनिमम स्पीडचं काढायचं आहे. सो दिस बॉब इज रोटेट इन अँटी क्लॉकवाईज. लेट सपोज अशा पद्धतीने तो बॉब असं मूव्ह करून राहिला. ओके, सो दिस इज सपोज अप्पर मोस्ट पोझिशन म्हणून याला. सो लेट सपोज दिस इज पोझिशन ए. ही बॉबची लोअर मोस्ट पोझिशन म्हणून, लोअर मोस्ट, दॅट इज बी. ओके, अँड सपोज दिस इज सी अँड डी. याला बॉबची पोझिशन सी म्हणू आणि याला पोझिशन डी. सो दीज आर द मिडल पोझिशन. दिस इज अप्पर मोस्ट पोझिशन, दिस इज लोअर मोस्ट, अँड दीज आर द मिडल पोझिशन. तर आपला एम काय, अप्पर मोस्ट पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी काढायची आहे त्या बॉबची, या लोअर मोस्ट पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी काढायची आहे, आणि या मिडलचे जे पॉईंट्स आहेत तिथे मिनिमम वेलॉसिटी किती राहील ते काढायचं आहे. सो लेट इथे कन्सिडर केलं, जो बॉब आहे त्याचा मास सपोज एम आहे, आणि जो वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व करत आहे त्या सर्कलचं रेडियस आहे सपोज आर. ओके, सो ॲट एनी पोझिशन, दॅट इज ए, बी, सी और डी, कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतील त्याच्यावर, तर नेहमी दोन फोर्सेस ऍक्ट होतील. कोणकोणतं, सपोज एक त्याला मास आहे त्याच्यामुळे एक वेट ऍक्ट होईल, आणि वेटची डायरेक्शन कोणाकडे राहील, वेट, वी नो दॅट वेट इज ऑलवेज ऍक्टेड इन डाउनवर्ड डायरेक्शन. मास एम आहे आणि ग्रॅव्हिटी, सो दिस इज द वेट विच इज डायरेक्टेड डाउनवर्ड डायरेक्शन. इथे सुद्धा द वेट ऍक्टेड इन डाउनवर्ड डायरेक्शन, दॅट इज एम जी. अगेन at this position also the weight acts in downward direction, that is mg. At this position the weight acts in downward direction, that is mg. Okay, so one force always acted at any position. कोणत्याही पोझिशनवर हा फोर्स ऍक्ट होईल आणि त्याचे डायरेक्शन डाउनवर्ड डायरेक्शन राहील. सेकंड फोर्स ऍक्टेड ऑन द बॉब इज टेन्शन ड्यू टू स्ट्रिंग. आता स्ट्रिंगला तो बॉब जोडलेला आहे, त्याच्यामुळे स्ट्रिंगचं टेन्शन त्याच्यावर ऍक्ट होईल, आणि नेहमी स्ट्रिंगचं टेन्शन कोणाकडे राहील, द डायरेक्शन ऑफ दिस टेन्शन इज टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे इथे बघा, इकडे या पॉइंटवर या डायरेक्शनने टेन्शन राहील, याला म्हणू आपण टी डी. सो ॲट दिस पॉइंट इथे टेन्शन या डायरेक्शन ऍक्ट होईल, याला म्हणू आपण टी सी. सो ॲट दिस पॉइंट द टेन्शन ऍक्ट्स इन दिस डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होईल, याला म्हणू आपण टी बी. आणि इथे सुद्धा या डायरेक्शन ऍक्ट होईल, टी ए.
So this is our diagram for the expression. So इथे आपण लिहू, so at any position of the bobच्या कोणत्याही पोझिशन of the bob, at any position of the bob there are only two forces. नेहमी दोन फोर्सेस लागतील. Two forces acting on the body, and these forces are, first force is weight ऍक्ट होईल. आणि वेटला काय म्हटलं आहे आपण, mg. त्या बॉबचं मास m असेल तर mg इज द वेट. आणि त्याची डायरेक्शन कोणाकडे राहील, चारही पोझिशनवर बघा, वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. ओके, so vertical downward. And second force acted on a bob is the force due to tension. The force due to tension हा एक ऍक्ट होईल, त्याला टी म्हटलं आपण. आणि याची डायरेक्शन कोणाकडे राहील, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ओके, सो दोन फोर्स नेहमी त्याच्यावर ऍक्ट होतील. तर आपलं पहिलं एम आहे टू फाइंड आउट द मिनिमम वेलॉसिटी ॲट दिस पॉइंट. इथे किती मिनिमम वेलॉसिटी त्या बॉबची राहील जेणेकरून हा पूर्ण असं कंप्लीट एक सर्कल कंप्लीट करेल. बिकॉज बघा, त्याला असं गोल फिरवायचं असेल तर एक मिनिमम वेलॉसिटी त्याला प्रोव्हाइड करावं लागेल. त्या मिनिमम वेलॉसिटीच्या कमी वेलॉसिटी असेल तर तो पुन्हा इकडे परत येईल. सो व्हॉट विल बी द मिनिमम वेलॉसिटी ॲट अप्पर मोस्ट पॉइंट काढू आपण. सो फर्स्ट एक्सप्रेशन इज अप्पर मोस्ट पोझिशनची आपल्याला मिनिमम वेलॉसिटी काढायची. अप्पर मोस्ट पोझिशन, दॅट इज, त्यालाच आपण पोझिशन कोणती म्हटलं आहे, ए. ओके, सो ॲट अप्पर मोस्ट पोझिशन कडे बघा आता. ॲट अप्पर मोस्ट पोझिशन, दॅट इज ॲट पोझिशन ए, टू फोर्सेस ऑलवेज ॲक्ट. दॅट इज, वन इज mg and second is टेन्शन ड्यू टू स्ट्रिंग. इथं स्ट्रिंगला बॉब जोडलेला आहे त्याच्यामुळे टेन्शन टुवर्ड्स द सेंटरकडे ऍक्ट होईल. सो टू फोर्सेस ऍक्टेड ऑन ए बॉब. आणि हे दोन्ही फोर्सेस टुवर्ड द सेंटरकडे आहेत, त्याच्यामुळे यांचं रिझल्टंट जो राहील mg प्लस TA, त्याला म्हणू आपण सेंट्रिपिटल फोर्स. जे फोर्सेस टुवर्ड द सेंटर असतात त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणू. आणि सर्क्युलर मोशन मध्ये अजून एक फोर्स ऍक्ट होते, त्याला म्हणतो आपण सेंट्रिफ्युगल फोर्स, जो अवे फ्रॉम द सेंटर असते. सपोज ॲट दिस पोझिशन द वेलॉसिटी ऑफ द बॉडी इज vb. सो देअरफॉर सेंट्रिफ्युगल फोर्स किती ऍक्ट होईल, mv स्क्वेअर डिवायडेड बाय r, where r is the radius of this circle, m is the mass of bob, and vb is the velocity at this point. So therefore हे आता लिहून घेऊ इथे. At uppermost position, at uppermost position, that is position A, दोन्ही फोर्सेस बोथ कोणकोणते, पहिलं वेट mg and फोर्स ड्यू टू टेन्शन, किंवा टेन्शन म्हणू, फक्त टेन्शन टी ए म्हणू, तिथलं टेन्शन TA आहे. आर डाउनवर्ड डायरेक्शन आहेत दोन्ही, बघितलं आपण डायग्राम मध्ये, आर डाउनवर्ड्स डायरेक्शन. ओके, दॅट इज, याचा अर्थ काय, डाउनवर्ड म्हणजे कोणाकडे आहे, टुवर्ड द सेंटर, टुवर्ड द सेंटर. ओके, सो देअरफॉर त्यांचा रिझल्टंट मी काय सांगितलं, सो देअरफॉर देअर रिझल्टंट is the centripetal force, ओके. त्यांचा रिझल्टंट राहील सेंट्रिपिटल फोर्स, आणि तो कोणाला बॅलन्स करेल मग, हा जो यांचा रिझल्टंट जो राहील
दोघांचे प्लस जर केलं, सम जर केलं, त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणू, बिकॉज इट इज टुवर्ड द सेंटर. आणि याला कोण बॅलन्स करेल? याच्या अपोजिट जो फोर्स राहील तो, दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स. सो इथे लिहिताना सेंट्रिपिटल फोर्स विच बॅलन्स्ड द सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके. सेंट्रिफ्युगल फोर्स किती आहे? MVA स्क्वेअर डिवायडेड बाय R. सो इथे आता फॉर्म्युला काय तयार होईल आपलं? त्यांचं टोटल करू आपण. डाऊनवर्ड डायरेक्शनने कोणते फोर्स आहेत? mg प्लस TA सेंट्रिपिटल फोर्स आणि इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स MVA स्क्वेअर डिवायडेड बाय R. सो दिस इज द एक्सप्रेशन नंबर 1 मिळाला आपल्याला. ओके. नाव आता इथे बघा, आपण खूप वेगात इथे फिरवलं, खूप जास्त वेलोसिटी ठेवलं, तर आरामात हा जो बॉब आहे हा वर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करेल. बट ॲज वी डिक्रीज द वेलॉसिटी, जसं जसं आपण वेलॉसिटी डिक्रीज करू, फोर्स लावून वेलॉसिटी डिक्रीज करू, तसं तसं ॲट पर्टिक्युलर वेलॉसिटी तो बॉब इथे जाईल आणि पुन्हा परत येईल, वर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करणार नाही. तर अशी कोणती वेलॉसिटी राहील, अशी मिनिमम किती वेलॉसिटी राहील जेणेकरून हा बॉब इथे ॲट दिस पॉइंट कंप्लीट दिस वर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि त्या मिनिमम वेलॉसिटीवर बघा टेन्शन 0 होऊन जाईल हवाला टेन्शन, कारण खूप जास्त वेलॉसिटी ठेवलं तर टेन्शन वाढेल. जशी जशी कमी करत आलो वेलॉसिटी, टेन्शन कमी होत जाईल. म्हणजे ॲट मिनिमम वेलॉसिटीवर दिस टेन्शन वुड बी 0. म्हणून इथे लिहिताना आपण म्हणू फॉर मिनिमम possible speed, at this point, त्या पॉइंटवर टेन्शन वुड बी 0. टेन्शन 0 होऊन जाईल. तर इक्वेशन 1 मध्ये पुट करू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 काय होईल मग? आता मिनिमम वेलॉसिटीवर TA इज इक्वल टू 0 पुट करा. हा 0 होईल, म्हणजे mg इज इक्वल टू MVA स्क्वेअर डिवायडेड बाय R. सो देअरफॉर इथे आता बघा टेन्शन 0 जर झालं तर ॲट दिस पोझिशन VA किती होऊन जाईल? VA मिनिमम होऊन जाईल, मिनिमम. सो देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स mg, आणि त्या इक्वेशन 1 मध्ये बघा mg TA 0 होऊन जाईल, आणि इथे काय राहील? MVA स्क्वेअर मिनिमम होऊन जाईल, MV स्क्वेअर डिवायडेड बाय R. सो m गेट्स कॅन्सल. ओके. R ला तिकडे जर नेलं तर RG इज इक्वल टू VA स्क्वेअर, हे मिनिमम स्पीड राहील तेव्हा. ओके. सो देअरफॉर आपल्याला आता काय मिळाली? दोन्ही साईडचं अंडर रूट घ्या, म्हणजे VA मिनिमम ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. VA मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट RG. सो दिस एक्सप्रेशन काय आपल्याला सांगेल? सो दिस एक्सप्रेशन इज द मिनिमम वेलॉसिटी ऑफ ए बॉब ॲट पोझिशन A, दॅट इज अंडर रूट RG. रेडियस आणि ग्रॅव्हिटीवर डिपेंड राहील. सो लेट सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. Now the second equation is we need to calculate the minimum velocity at point B. आता इथे जी मिनिमम वेलॉसिटी राहील त्याच वेलॉसिटीने इकडे जर येईल तो वेलॉसिटी वाढत जाईल, आणि इथे जेवढी वेलॉसिटी राहील त्या वेलॉसिटीला म्हणू आपण मिनिमम वेलॉसिटी ॲट लोअर मोस्ट पोझिशन. सो सेकंड एक्सप्रेशन लोअर मोस्ट पोझिशन वर आपल्यावर काढायचं आहे. लोअर मोस्ट पोझिशन कोणती कन्सिडर केलेली आहे आपल्याला? B. ओके. ॲट लोअर मोस्ट पोझिशन. आता इथे बघा ॲट लोअर मोस्ट पोझिशन two forces act, that is TA tension towards the center
and gravity weight downward direction. सो ज्या डायरेक्शनने आता हा टी व्ही राहील त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणू, आणि या डायरेक्शनने कोणतं फोर्स राहते, एम, इथे जे एक फोर्स राहील सेंट्रिफ्युगल फोर्स एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर, सेंट्रिफ्युगल फोर्स. इथे बी व्ही बी इज द वेलॉसिटी म्हणून या पॉइंट. आता या दोन्ही फोर्सला आपण इथे ऍड करू, या डायरेक्शनचे फोर्स आणि या डायरेक्शनचा फोर्स इक्वल करू, म्हणजे आपल्याला तो एक्सप्रेशन मिळेल इथे. म्हणून आता इथे लिहिताना बघा, ॲट लोअर मोस्ट position, at lowermost position, that is B position वर टेन्शन TB is, टेन्शन TB हा कसा राहील, इज वर्टिकली, टेन्शन TB वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनने, अपवर्ड डायरेक्शन म्हणजे कोणाकडे आहे तो, टुवर्ड द सेंटरकडे आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ओके. अँड कोणाच्या अपोजिट आहे, अपोजिट टू एम जी, एम जीच्या अपोजिट आहे. सो देअर फोर आपण कन्सिडर करू, इफ व्ही बी, तिथली वेलॉसिटी आहे बी पॉईंट वरची व्ही बी आहे, व्ही बी इज द स्पीड ॲट लोअर मोस्ट पॉइंट, लोअर मोस्ट पॉइंट. ओके. देन तिथे काय लिहू, अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड डायरेक्शनचे फोर्स कोणते आहेत, एम जी प्लस एम व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ओके. याला जर इकडे जर आणलं तर काय होईल, टी बी मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ओके. सो दिस इज द एक्सप्रेशन नंबर 3 मिळाला आपल्याला. नाउ दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स अँड दिस इज सेंट्रिफ्युगल फोर्स. यांचा जो डिफरन्स राहील याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणू, दिस इज सेंट्रिफ्युगल फोर्स. नाउ आता इथे बघा, इथे पोटेन्शियल एनर्जी मी सांगितलं आधीच खूप जास्त राहते, आणि इथे पोटेन्शियल एनर्जी किती राहील, सपोज इथले रेडियस आहे, रेडियस इज आर अँड दिस इज ऑल्सो, इथले सुद्धा आता इकडे आर राहील, दिस इज ऑल्सो आर. सो ए पासून बी पर्यंत तो बॉब जेव्हा येईल तेव्हा किती डिस्टन्स कव्हर करेल, आर. सो इथून आता इथे पोटेन्शियल एनर्जी किती राहील, तर इथे पोटेन्शियल एनर्जी राहील, आपल्याला माहित आहे एम जी, आणि हाईट किती आहे, हाईट आहे 2r. ओके. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी अँड धिस पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी आता इथे जेवढी कायनेटिक एनर्जी राहील आणि इथे जेवढी कायनेटिक एनर्जी राहील, दिस कायनेटिक एनर्जी मायनस दिस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू दिस पोटेन्शियल एनर्जी. Okay, so potential energy is converted into this difference of kinetic energy. So therefore we can write here, while coming down, while coming down from the uppermost to the lowermost point, uppermost कडून lowermost कडे आल्यानंतर काय होईल, the vertical displacement. तेव्हा vertical displacement किती होईल म्हटलं होतं आपण, the vertical displacement is r plus r म्हणजे 2r एवढं राहील. and the motion कोणावर डिपेंड आहे रे, मोशन इज गव्हर्न बाय ग्रॅव्हिटी, टोटली ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. सो ग्रॅव्हिटीवर डिपेंड राहील याचा अर्थ काय, द पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी आता तिथे मग आली. सो देअरफॉर हेन्स द करस्पॉन्डिंग decrease, hence the corresponding decrease
in the gravitational potential energy. The gravitational potential energy is converted into kinetic energy. यालाच कसं लिहू मग? This potential energy is converted into kinetic energy. Kinetic energy म्हणजे lower most point ची velocity kinetic energy minus higher most जो पॉइंट आहे अपर मोस्ट ज्याला म्हणून त्याची कायनेटिक एनर्जी. सो दिस डिफरन्स ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द पोटेन्शियल एनर्जी राहील. ओके. नाउ लेट्स इथे बघा एम 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 गेट्स कॅन्सल. इथून कॉमन जर काढलं तर आणि 2 जर इथून 1/2 कॉमन काढलं आणि इकडे जर नेलं तर काय होईल? सो देअरफॉर 2 कॉमन काढून इकडे जर नेलं तर 2 × 2 4 होईल. इथे 4 RG आणि इकडे काय उरलं मग आता? 2 तिकडे गेलं फक्त VB राहील. VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर. ओके. सो VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर इज इक्वल टू काय आला आपल्याला? VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर इज इक्वल टू 4 RG. ओके. याला आपण इक्वेशन नंबर 4 असं कन्सिडर करू. पुटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 4. या इक्वेशन मध्ये इक्वेशन 2 पुट करू. इक्वेशन 2 कोणता आहे आता बघा? इक्वेशन 2 कोणता आहे? हा VA इज इक्वल टू √RG. सो देअरफॉर VA स्क्वेअर काय होईल? VA स्क्वेअर इज इक्वल टू RG. VA स्क्वेअर इज इक्वल टू RG. याच्या जागी VA स्क्वेअरच्या जागी RG पुट करू. सो पुटिंग इक्वेशन 2 in equation 4. So therefore VB स्क्वेअर जसा आहे तसंच राहील मायनस VA स्क्वेअरच्या जागी RG इज इक्वल टू 4 RG. ओके. VB स्क्वेअर इज इक्वल टू 4 RG आणि हा मायनस तिकडे गेल्यानंतर प्लस RG. सो देअरफॉर दिस इज द मिनिमम वेलॉसिटी ॲट पॉइंट B. बिकॉज आपण A ची मिनिमम वेलॉसिटी पुट केली त्याच्यामुळे ही मिनिमम वेलॉसिटी राहील. VB ही राहील मिनिमम वेलॉसिटी. VB इज इक्वल टू VB स्क्वेअर इज इक्वल टू 4 RG प्लस 1 RG इज इक्वल टू 5 RG. ओके. सो देअरफॉर VB मिनिमम अंडर रूट जर घेतलं त्याचा √5 RG. So this expression is the minimum velocity at the lowermost position. या दोन पोझिशनची आपल्याला मिनिमम वेलॉसिटी विचार. दॅट इज ॲट अप्परमोस्ट पोझिशन. दिस इज द मिनिमम वेलॉसिटी फॉर अप्परमोस्ट पोझिशन. आणि हे किती आलं? हे आलं आपल्याला अप्परमोस्ट पोझिशनची. बघा अप्परमोस्ट पोझिशनची इथे किती आलं? √RG आणि इथे किती आलं? इथे आलं √5 RG. हे एक्सप्रेशन 2 लक्षात ठेवा, अप्पर मोस्ट आणि लोअर मोस्टचे. ओके. सो नेक्स्ट क्लासमध्ये आपण या दोन पोझिशन जे उरलेले आहेत आता, दॅट इज ॲट पोझिशन C अँड D, या दोघांच्या मध्ये इथे मिनिमम वेलॉसिटी किती राहील. ओके. अँड यांच्यामध्ये इथे बघा ॲट पोझिशन A आणि B चं टेन्शनचं डिफरन्स बघू. C आणि A मध्ये टेन्शनचं डिफरन्स बघू. बिकॉज टेन्शन इथे किती डिफरन्स राहील. C आणि B मध्ये टेन्शनचं डिफरन्स बघू. सो दिस ऑल एक्सप्रेशन विल बी डिराइव्ड इन द नेक्स्ट क्लास. ओके. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्सप्रेशन डिराइव्ह करू. ओके.